मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्टच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातोय। या अपघातानंतर बेस्टच्या धोरणांकडे बोट दाखवलं जातंय आणि त्यामुळे बेस्टच्या चुकीच्या धोरणांमुळे मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतोय का असा प्रश्न निर्माण झालाय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या कुर्ला बस दुर्घटनेत 7 मुंबईकरांना जीव गमवावा लागलाय। मुंबईकरांच्या मृत्यूला बेस्टचं धोरण जबाबदार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली धक्कादायक माहिती। अलीकडे बेस्टमध्ये कंत्राटी चालक भरती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि यातील धक्कादायक बाब म्हणजे या कंत्राटी चालकाला फक्त एका दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्याला कामावर रुजू करून घेतलं जात असल्याची माहिती बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे। आज मी जर ट्रेनिंग देऊन आलो तर मला उद्या जॉइनिंग असं भेटते, पण सध्याच्या घडीला तर दिसत जेव्हा मी आलो मला ट्रेनिंग वगैरे भेटलेली होती। सध्याच्या असं दिसून येतो ट्रेनिंग होती त्याला एक दिवसाची लगेच दुसऱ्या दिवशी जॉइनिंग ते कामावर होतो। एका दिवसाच्या ट्रेनिंगवर? हा, एका दिवसात ट्रेनिंगवर। हा, कारण सध्याची मी ऍक्च्युअली परिस्थिती सांगतो ही चुकीची आहे। बेस्टच्या कंत्राटी चालकांवर येणाऱ्या ताणाचं दुसरं कारण म्हणजे ते करत असलेलं पार्ट टाइम काम। तुटपुंजा पगारात भागत नसल्यानं अनेक बेस्ट बसचे चालक हे रिक्षा चालवणं किंवा इतर पार्ट टाइम काम करून आपला घर खर्च भागवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 5 वर्ष झाले मी काम करतो। लॉकडाऊनच्या आधी आलेलो तेव्हापासून काम करतो। आता 21,000 पगार होतो। मुंबईमध्ये माझा घर भाडं आहे 6,000 रुपये। माझी मुलगी शाळेत जाते। 21,000 मध्ये नेमकं होतं का ऍक्च्युअली? मुंबईमध्ये मायानगरीमध्ये राहायचं म्हणलं तर मी बाहेर रिक्षा चालवतो, बोला पार्ट टाइम कुठलं बी काम करतो मी। अलग करणं भागच आहे मला। मी नाही केलं तर काय खाणार आणि काय शिल्लक राहणार। आरोपी चालक संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा फक्त 10 दिवसांचा अनुभव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा 10 दिवसांचा अनुभव होता। चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभवच नव्हता। मोरया या कंपनीकडून मोरेची नियुक्ती करण्यात आली होती। मोरया कंपनी बेस्टला चालक पुरवण्याचं काम करते। संजय मोरेला प्रशिक्षण दिलं नसल्याची माहितीही उघड झाली आहे। आरोपी चालकाला एका दिवसाचं प्रशिक्षण दिल्याची माहितीही समोर आली आहे। कुर्ला अपघात प्रकरणानंतर बेस्ट कामगार संघटनांनी खासगीकरणासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केलेत। यात कंत्राटदार कंपनी दोषी असल्याचा थेट आरोप बेस्ट कामगार नेते सुहास सामंत यांनी केलाय। याला कारणीभूत हा जो स्टाफ आहे या कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या लोकांचा, या स्टाफला पगार कमी आहे। पगार कमी असल्यामुळे पोट भरण्यासाठी हे दुसरा त्यांनी दिला तर ओव्हरटाईम करतात आणि ओव्हरटाईम नाही केलं तर बाहेर जाऊन टॅक्सी चालवतात आणि काहीतरी करतात। शेवटी पोट आहे, संसार आहे गरिबाचा। त्यांचे पगार नाहीत, त्यांच्यावर कसल्या तऱ्हेची त्यांना फॅसिलिटीज नाहीत, कारण त्यांचा कुठच्या कायद्याखाली ते येतात हेच कळत नाही। आणि असा सावळा गोंधळ चाललाय आणि अशा तऱ्हेच्या गाड्या ह्या बेसवर आपल्या दाबायच्या। मी तुम्हाला सांगतो मागच्या एवढ्या वर्षामध्ये बेसमध्ये असा तऱ्हेचा प्रकार कधीच घडलेला नाही, ऍक्सिडेंट कधीच घडलेला नाही। कुर्ला अपघात प्रकरणानंतर कंत्राटी चालकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात काय त्रुटी आहेत ते पाहून त्यात सुधारणा करणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिली आहे। तो इलेक्ट्रिक व्हेकलवर तो 1 तारखेपासून काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि साधारणतः 10व्या दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडला। तर त्यापूर्वी त्याला इंडक्शन ट्रेनिंग आपण देत असतो, ते इंडक्शन ट्रेनिंग त्याला दिलं होतं। परंतु वेटलिस्टच्या गाड्यांची संख्या पाहता आणि जे कंत्राटी ड्रायव्हर घेतात तर त्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये काय काय त्रुटी आहेत, गाड्यांमध्ये ऑपरेशन मेंटेनन्स व्यवस्थित होतो का नाही, तर या संदर्भामध्ये आम्ही एक समिती गठीत केलेली आहे। कुर्ला बेस्ट बस अपघातावरून राजकारण सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय। भाजपचे बीएमसीतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रभाकर शिंदेंना प्रत्युत्तर दिले। 3000 बेस्ट बसेसपैकी 2000 वेटलिस्टच्या बसचं कंत्राट तात्कालीन शिवसेनेच्या सरकारनी किंवा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेनी युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने यांच्या दबावापोटी हे कंत्राट देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला
त्या भ्रष्टाचाराचे बळी हे मुंबईकर ठरलेले आहेत. त्या काळात मला असं आठवतंय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना आणि परदेश साहेब असताना या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली होती. त्यानंतरच्या काळात उद्धवसाहेब ठाकरे यांचं गव्हर्नमेंट आलं. त्यानंतरच्या काळात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि जर हे गैर होतं मग प्रभाकर शिंदे तेव्हा का नाही बोलले? तेव्हा या सगळ्या बसेसच्या कॉन्ट्रॅक्टरना का नाही काढून टाकलं त्यांच्या सरकारमध्ये? 2.5 वर्ष सरकार यांचं होतं ना. शेवटी असं आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सामान्य माणसाचा जीव महत्वाचा आहे मुंबईकरांचा. सध्या बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी गाड्या अधिक आणि बेस्टच्या मालकीच्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत बेस्टच्या कंत्राटी धोरणांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप बेस्ट कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलाय. मात्र या चुकीच्या कंत्राटी धोरणामुळे मुंबईकरांचा मात्र हकनाक बळी गेलाय. कृष्णात पाटीलसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.